कोल्हापूर महानगरपालिकेवर महायुतीतर्फे भाजपचा पहिला महापौर करण्याचं स्वप्न अखेर पूर्ण झाल्यानं महापालिका चौकात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि जनसुराज्य शक्ती पक्षाने जल्लोष केला। खासदार धनंजय महाडिक आणि आमदार राजेश क्षीरसागर यांनी हलगीच्या तालावर ठेका धरून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला। गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत नूतन पदाधिकाऱ्यांची मिरवणूक काढण्यात आली। महापालिका परिसर गुलालात न्हाऊन निघाला। या निवडणुकीच्या निमित्तानं महाडिक गटानं महापालिकेच्या राजकारणात पुन्हा वर्चस्व प्रस्थापित केलंय, तर आपल्या पक्षाचा महापौर करण्याचं अनेक वर्षाचं भाजपचं स्वप्नही पूर्ण झालंय। कोल्हापूरच्या महापौरपदी भाजपच्या रुपाराणी निकम तर उपमहापौरपदी महायुतीचा घटक पक्ष असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे अक्षय जरग यांची अपेक्षेनुसार निवड झाली। या निवडीनंतर भाजप, शिवसेना आणि जनसुराज्य शक्तीचे नेते सभागृहात दाखल झाले। खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अशोकराव माने, माजी आमदार जयश्री जाधव यांच्यासह भाजप, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापौर आणि उपमहापौरांचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं। युथ आयकॉन कृष्णराज महाडिक, चॅनेल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांनीही नूतन महापौर आणि उपमहापौरांचं अभिनंदन केलं। हे सर्व नेते आणि नूतन पदाधिकारी गुलालात न्हाऊन गेले होते। महापालिकेच्या विठ्ठल रामजी चौकात निवडीनंतर एकच जल्लोष झाला। खासदार धनंजय महाडिक आणि आमदार राजेश क्षीरसागर यांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेऊन त्यांची वाद्याच्या गजरात मिरवणूक काढली। ओपन जीपमधून महापौर रुपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, सुजित चव्हाण, समित कदम, संग्रामसिंह निकम यांची मिरवणूक काढण्यात आली। वाद्याच्या गजरात महापालिका चौकातून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत जल्लोषी मिरवणूक काढण्यात आली। छत्रपती शिवाजी चौकात मिरवणूक आल्यानंतर खासदार धनंजय महाडिक यांनी हलगी वाजवून आणि वाद्याच्या ठेक्यावर ताल धरून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला। आमदार राजेश क्षीरसागर यांनी हलगीच्या ठेक्यावर ताल धरला। या ठिकाणी नूतन पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला। त्यानंतर ही मिरवणूक भाजप कार्यालयापर्यंत काढण्यात आली। त्या ठिकाणी भाजपच्या वतीनं नूतन पदाधिकाऱ्यांचं जल्लोषी स्वागत करण्यात आलं। या निवडणुकीच्या निमित्तानं महाडिक गटानं महापालिकेच्या राजकारणात पुन्हा वर्चस्व प्रस्थापित केलंय, तर आपल्या पक्षाचा महापौर करण्याचं अनेक वर्षाचं भाजपचं स्वप्नही पूर्ण झालंय।